आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आपला जो लेखी आहे 90+ आपण कशाप्रमाणे करू शकतो। जेवढे पण आपले नवीन भरती करणारे विद्यार्थी आहेत किंवा मित्र आहेत त्यांच्यासाठी आपण सगळे GK साठी, मराठीसाठी, तसेच गणित आणि बुद्धिमत्तासाठी व चालू घडामोडी, जिल्हा विशेषसाठी कुठले पुस्तक आपण रेफर करू शकतो किंवा कुठले पुस्तक आपण वाचायला पाहिजेत ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, सर्वप्रथम आपण पाहूया की GK साठी कुठलं पुस्तक बेस्ट आहे। तर माझ्या मताने GK साठी माझ्याजवळ 2 पुस्तकं आहेत आणि माझ्याप्रमाणे ते सगळ्यात बेस्ट आहेत। प्रत्येकाचा जो माइंडसेट असतो किंवा प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते, म्हणून तुम्ही कोणतरी काहीतरी दुसरे पुस्तकं सांगेल, पण माझ्या मताने मी सांगतो की हे जे काही 2 पुस्तकं आहेत हे पोलीस भरतीसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तकं आहेत। तर या दोघी पुस्तकांचं विशेषतः आपण पाहू काय आहे। बघा, सगळ्यात अगोदर आपण पाहूया विठ्ठल बडे सरांचं हा पोलीस ग्रंथ हे पुस्तक। याच्यामध्ये काय सरांनी सगळे PYQ घेतलेले आहेत, जे मागच्या 2-4 वर्षामध्ये जेवढे PYQ झालेले आहेत ते सगळे सरांनी ह्या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्या खाली PYQ घेऊन त्याचं सगळं स्पष्टीकरण, म्हणजे कुठला प्रश्न आपल्याला पुढे फ्युचरमध्ये येऊ शकतो ते सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत। म्हणजे PYQ प्लस तुम्हाला स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल। आणि राहिला विषय या पुस्तकाचा, तर हे पुस्तक आहे आपलं उमेश रुपनवर सरांचं पोलीस भरतीचं। तर ह्याच्यामध्ये सरांनी काय केलेलं, सुरुवातीला प्रत्येक जसं इतिहास, भूगोल यांचं सगळ्यात अगोदर सुरुवातीला थेरी दिलेली आहे आणि थेरीनंतर मागे PYQ दिलेले आहेत। म्हणजे तुम्हाला थेरी पण तुमची कवर होईल आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये जेवढे PYQ आलेले आहेत ते पण तुमचे कवर होतील। तर माझ्या मताने तुम्ही पोलीस भरतीचा जर अभ्यास करत असणार तर हे 2 पुस्तकं GK साठी असायलाच पाहिजे। मग आता अभ्यास कसा करायचा दोघी पुस्तकांचा, तर अभ्यास करण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर हे पुस्तक रेफर करू शकतात। हे पुस्तक पूर्ण झाल्यानंतर तुम्ही उमेश रुपनवर सरांचं हे पुस्तकांची थेरी आणि त्याच्यानंतर मागे दिलेले PYQs करू शकतात। मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर कुठल्याही एक्झामची तयारी करत असणार, मराठी ग्रामर त्याच्यामध्ये आहे असं, तर ह्या पुस्तकापेक्षा कुठलंच पुस्तक बेस्ट नाही आहे। तर तुम्ही MPSC करा अथवा तलाठीचा अभ्यास करा किंवा सरळ सेवा इतर कुठलीही एक्झामचा अभ्यास करा, तर किंवा महाराष्ट्र पोलीसचा अभ्यास करा, तर हे पुस्तक तुम्हाला खूप बेस्ट आहे बाळासाहेब शिंदे सरांचं। याच्यामध्ये अतिशय सोपी भाषा आहे, प्लस मागे जे काही PYQ आलेले आहेत ते पण या पुस्तकामध्ये त्याचा समावेश आहे आणि याच्यामध्ये सगळे टॉपिक कवर केलेले आहे सरांनी। तर मित्रांनो, आता पुढे आपण पाहणार आहेत की गणितासाठी आपण कुठलं पुस्तक घेऊ शकतो। तर गणितासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट हे 2 पुस्तकं मी रेफर करेन। तर एक आहे महाले सरांचं पुस्तक कोकिडा प्रकाशनचं आणि दुसरं आहे आपलं सचिन ढवळे सरांचं PYQचं पुस्तक। तर आता काय करायचं आहे तुम्हाला, या दोघी पुस्तकांचा वापर कसा करायचा आहे, तर सुरुवातीला काय करायचं, महाले सरांचं हे पुस्तक घ्यायचं। याच्यामध्ये जे तुम्ही चॅप्टर करणार आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही सरासरी हे चॅप्टर करणार आहेत, तर सरासरीची सगळी थेरी व याच्यात दिलेले जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही करू शकतात। त्याच्यानंतर आपले सगळे PYQ जे आहेत, म्हणजे मागच्या वर्षी जो पेपर झालेला आहे त्याच्यात जे काही आपले मॅथचे प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न या पुस्तकामध्ये सरावासाठी, मग तुमची थेरी या पुस्तकात कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सरावासाठी परत सरासरी हे चॅप्टर ह्याच्यात ओपन करू शकतात आणि सगळे जे काही PYQ आहेत तुम्हाला ह्या पुस्तकात पाहायला मिळतील। मग पुस्तकात मॅथ्ससाठी पण मी हे 2 पुस्तकं रेफर करेल, तसंच बुद्धिमत्तेसाठी पण महाले सरांचंच पुस्तक यूज करा तुम्ही। हे बघा, बुद्धिमत्तेसाठी पण महाले सरांचंच पुस्तक यूज करा। याच्यामध्ये त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सगळे टॉपिक कवर केले गेलेले आहेत आणि बुद्धिमत्ताची जे PYQची प्रॅक्टिस आहे तर तुम्ही ही सचिन ढवळे सरांच्या ह्या पुस्तकातून करू शकतात, जे त्यांनी स्पेशली मागच्या वर्षी जे काही PYQ झालेले आहेत ते याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत बुद्धिमत्तेसाठी। मित्रांनो, आता सगळ्यात बेस्ट हे तर पुस्तकं तुमची झालेच, पण आता सगळ्यात बेस्ट जे पुस्तक आहे ते म्हणजे हे 24,500। तर याच्यामध्ये काय असतं, हे पुस्तक कुठल्या याचं मेघाचं नोबेल पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे। दरवर्षी सर ते पुस्तक काढतात। तर याच्यामध्ये काय विशेषता आहे, तर मागील झालेले जेवढे काही 3-4 वर्ष पेपर असतात आपले, तर ते सगळे पेपर याच्यामध्ये दिलेले असतात। सरावासाठी तुम्ही रोज 1 किंवा 2 क्वेश्चन पेपर सोडण्यासाठी हे पुस्तकाचा वापर करू शकतात आणि मला तर वाटतं की हे पुस्तक ज्याने पूर्ण केलं त्याची। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक 1 लाइनर पुस्तक सजेस्ट करणार आहे। समजा तुम्ही अभ्यास करून रूमवर आले किंवा आता तुमचा अभ्यास करायचं मूडने तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, तर अशा वेळेस आपल्याला वाटतं की काही ना काही वाचावं, 1 लाइनर पुस्तक आपल्याजवळ असावं। तर त्याच्यासाठी किंवा शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा आपल्याला पूर्ण रिव्हिजन करायची असते अशा वेळेस आपण कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, कुठलं 1 लाइनर वाचायला पाहिजे, तर आपल्याजवळ इग्नाईट अकॅडमीचं हे पुस्तक आहे 19,000। तर हे पुस्तक तुम्ही इग्नाईट अकॅडमीचं 1 लाइनरसाठी घेऊ शकतात। अतिशय बेस्ट पुस्तक आहे 1 लाइनरसाठी। मार्केटमध्ये तसे तर खूप सारे 1 लाइनर आहेत, पण माझ्या मताने तर 1 लाइनरसाठी हे बेस्ट पुस्तक आहे।
आणि शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा आपण तयारी करत असतो त्यावेळेस आपल्याला गोंधळ खूप उडतो. त्यावेळेस आपण हे वन लायनर हे पुस्तक वाचू शकतो. आणि राहिला विषय चालू घडामोडीसाठी, तर चालू घडामोडीसाठी तुम्ही एक करंट एक्सप्रेस विठ्ठल बडे सरांचं पुस्तक घेऊ शकता. त्याच्यामध्ये अतिशय सोपी भाषा असते करंट एक्सप्रेस. आता लास्टचं जे पुस्तक आहे ते म्हणजे जिल्हा विशेषसाठी. तर जिल्हा विशेषसाठी जेव्हा शेवटचे आपले ग्राउंड निघाल्यानंतर शेवटचे जे 15-20 दिवस आपल्याला मिळतात, तर त्या दिवसांमध्ये आपण जिल्हा विशेषचा अभ्यास करतो. आणि जिल्हा विशेषचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही हे सह्याद्री अकॅडमीचं उमेश रुपनवर सरांचं हे पुस्तक घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असतं, तर त्याप्रमाणे ते पुस्तक तुम्ही जिल्हा विशेषसाठी प्रेफर करू शकतात. तर याच्यामध्ये सुरुवातीला सरांनी थेरी दिलेली असते आणि मागे PYQ दिलेले असतात, जे मागे 3-4 वर्षामध्ये तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये आलेले प्रश्न दिलेले असतात. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही हे जे पुस्तक तुम्ही रेफर केले, तर तुमची 90+ लेखी आरामाने होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि कशा प्रकारचे तुम्हाला अजून पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.